शेतकरी कर्जमाफी 2026च्या सर्व अपडेट आपण रेग्युलर जाणून घेत आहोत आणि यामध्येच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, 10 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास अखेरीस सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की हे 10 लाख शेतकरी कोण असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीमध्ये नाव आले होते 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी आली होती आणि या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव होतं आणि त्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी त्यांचे म्हणजेच की आधार प्रमाणीकरण योग्य पद्धतीने करून घेतलं, त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी असणार आहे। कारण कर्जमाफीची प्रक्रिया ही स्पीडमध्ये आता होत असणार आपण पाहत आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी 17 लाख शेतकऱ्यांसाठी 13,000 कोटींची ही कर्जमाफी असताना यामधील 7,000 कोटी रुपयांचे वितरण बाबतचा GR देखील आपण 2-3 दिवसांपूर्वी आल्याचं पाहिलं होतं। त्यानंतर मंगळवारपासून याचे वितरण होईल असे आपले कृषी मंत्र्यांच्या द्वारे सांगण्यात आले होते, परंतु सहकार मंत्र्यांनी काल सांगितलं की काही प्रमाणामध्ये अडचणी देखील येऊ शकतात। परंतु काल संध्याकाळी 4 वाजल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेचे मेसेज देखील येत होते आणि अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या सोसायटी असतील किंवा बँकांच्या वतीने देखील कळवले गेले की आता कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती तुमची कर्ज खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि या कर्ज खात्यामध्ये पैसे आल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे। कारण आता त्यांना नवीन कर्ज दिले जाणार आहे। याबाबत आपल्या मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट केले होते की ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यांना लगेच 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा कर्ज वाटप करण्याबाबत आम्ही बँकांना आदेश दिले आहेत किंवा बँकांना कळवले आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीमध्ये किंवा ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्यांना पुन्हा एकदा नवीन कर्ज मिळणार आहे आणि त्यांचा खरीप हंगाम, खरं तर खरीप हंगामामध्ये दुबार पेरणी संकट आणि खरीप हंगाम खरं तर शेतकऱ्यांच्या हातून आता निघून गेल्याचंच पाहायला मिळतंय, परंतु काही प्रमाणामध्ये तरी शेतकऱ्यांना मोठा दिलासा असणार आहे। आणि आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे ती दुसऱ्या यादीची, कारण पहिली यादी आल्यानंतर आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या यादीचा आता जवळपास निम्म्याहून अधिक म्हणजेच की 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी केली आहे। आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 11 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे आणि उर्वरित देखील जे शेतकरी आहेत त्यांची देखील ई-केवायसी करण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। विविध संस्था असतील आणि त्या ठिकाणी ज्या आपल्या समित्या स्थापन केल्या त्या समित्यांच्या वतीने देखील जे शेतकरी ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सुरू आहेत आणि म्हणूनच लवकरच या 17 लाख शेतकऱ्यांच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होतील आणि जे आहे ते कर्जमाफीची दुसरी यादी देखील येईल। आता दुसऱ्या यादीबाबत आता आपण बोलायचं झाल्यास दुसरी यादी कुठली येणार तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या यादीमध्ये त्या ठिकाणी आधीच आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने बोललं गेलं होतं की दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल। 14 लाख शेतकरी, मग हे 14 लाख शेतकरी कोण आहेत तर हे देखील तेच आहेत की ज्यांच्यावरती 2 लाखांपेक्षा कमीचे कर्ज आहे। आता पहिल्या यादीमध्ये जे शेतकरी होते त्यांचे 2023च्या आधी त्यांची खाती थकबाकीमध्ये गेली होती। 2023च्या नंतरची जी रिसेंटमध्ये किंवा आत्ता जी खाती त्या ठिकाणी थकबाकीमध्ये गेली होती त्या थकबाकीदारांचा त्या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये 14 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल आणि या 14 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी किंवा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग 23 लाख शेतकरी, मग हे 23 लाख कोण आहेत तर हे 23 लाख असणार आहेत 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान। 50,000 कारण अजून याबाबत वाढीची कोणत्याही प्रकारची घोषणा नाही, वाढी झाल्याची कुठल्याही प्रकारचा GR नाही, कुठलेही परिपत्रक नाही, कुठलीही अधिसूचना नाही। म्हणूनच हे 23 लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षेमध्ये आहेत की काही प्रमाणामध्ये वाढ होईल का। खरं तर 1 महिना उशीर होऊ द्या, परंतु पुन्हा एकदा आम्ही आमच्या मागण्या लावून धरणार आहोत की शेतकरी कर्जमाफीमध्ये प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना 2 लाख मिळायलाच हवे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अनेक शेतकरी त्यांचे कर्ज भरणार नाहीत। कारण जे रेग्युलर जे बँकिंग सिस्टीम चांगल्या पद्धतीने चालवत आहेत त्यांना 50,000 रुपये आणि जे कर्जमाफी थकवत आहेत, जे कर्ज काढतायत, थकबाकीमध्ये जात आहेत त्यांना 2 लाख रुपये हे राज्यातील शेतकऱ्यांना नक्कीच मान्य होणार नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा। तुमचीही कर्जमाफीची रक्कम जमा झाली का नाही बँकेत जाऊन किंवा सोसायटीमध्ये जाऊन तुम्ही तुमची खात्री करून घेऊ शकता। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व कामाच्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।